राम राम मंडळी मंडळी. वेगाचा शेवट पंचमी येते केसरी सारख्या हा आता सरांचा नाव राहिला. सरांचे नाव न पाहता तो जयेश अभिजित पवार यांच्या नावावरती पळतोय. तर गेले 2 महिने सरजासोबत बरंच काय काय घडले. पहिल्यांदा सरजाच्या व्यवहाराची चर्चा चालू झाली, पण काही कारणास्तव तो व्यवहार रद्द करण्यात आला हे सुद्धा चर्चा झाली. पण शेवटी अखेर तो व्यवहार झालाच 61 लाखाला. पैलवान अभिजित पवार फलटणकर यांच्यासोबत तो व्यवहार झाला. सरजा आता त्यांच्या नावावरती पळतोय, त्यांच्यासोबत आनंदी आहे, सुखी आहे. पण मित्रांनो, हे जे काही गेले 2 महिने सरजासोबत घडलंय त्याच्यात सरजाचा काही दोष आहे का? तर मित्रांनो, सरजाचा काहीच दोष म्हणता येणार नाही आपल्याला. कारण सरजासोबत नक्की काय घडलं हे सुद्धा त्याला माहीत नाही. सर्वात पहिल्यांदा सर ज्यांचा तो काळीज होता ते सर त्याला सोडून गेले. त्यानंतर विठ्ठल नानांनी त्याला जीवापाड जपलं होतं, स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलं होतं, तर त्याची काळजी घेत होते. त्यांच्यापासून तो दूर झाला आणि अखेर सरांचं नाव त्याच्यापासून दूर झालं. सुंदर सराव पाळून गेला, परत सर गेले आणि नंतर विठ्ठल नानासुद्धा गेले. तरी तो अभिजित पवार यांच्याकडे आता सुखी आहे, आनंदी आहे. ते सुद्धा त्याचा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ करतायत, स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला जपतायत. तर नवीन मालक यांचा काही दोष आहे का? तर नाही मित्रांनो. त्यांनी त्याची खरेदी केली, तालुक्यातला बैल तालुक्यातच राहावा आणि त्यांना तो आवडतो सुद्धा, आणि खरेदी केली तरी पण स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला ते जपतायत. त्यांचा आधी बाजा आहे, बाजाप्रमाणेच ह्याला सुद्धा सांभाळतायत. त्यामुळे त्यांचा सुद्धा दोष नाही. हा नशीब मित्रांनो शेवटी सर्जाला एवढं काय सगळं भोगायला लागले. मग मित्रांनो, सर्जा गोलात राहतोय तर सुद्धा त्याची मुलाखत काय घेतली जात नाही, अशी एक चर्चा चालू आहे. पण मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं सर्जाची खरेदी झाल्यापासून त्याच्या इतक्या मुलाखती आहेत की म्हणजे भरपूर मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक मैदानात मुलाखत घ्यावी असं नाही, कारण नवनवीन नंदी अंधारातून उजेडात येत आहेत, त्यांच्यासुद्धा मुलाखत घेतली पाहिजे. नक्कीच अजून एखाद्या मैदानात सर्जाची मुलाखत घेतील. तर मित्रांनो, यावरती तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक मैदानात सर्जाची मुलाखत घेतलीच पाहिजे का? आणि जे काही सर्जासोबत 2 महिन्यात घडलं याच्यामध्ये सर्जाचा काही दोष आहे का? हे कमेंट करून नक्की सांगा. मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्ससह, भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.